नमस्कार, मी जगदीश देशमुख। हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या आजपासून सुरू झालेल्या विशेष कार्यक्रमातील पहिल्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या आपल्या आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघाची हवा समजून घेणार आहोत। खरं तर निकाल 4 जूनला लागेल, मात्र त्याआधी आपण बारामतीमध्ये कसा प्रचार झाला होता, प्रचाराच्या वेळेस बारामतीमध्ये काय काय घडलं, कोणते मुद्दे हे निर्णायक ठरले, कळीचे कोणते मुद्दे होते, असे प्रचारातील सर्व मुद्दे आपण समजून घेणार आहोत। कोणता मुद्दा होता त्यामुळे मतदारसंघातील हवाच बदलली, त्यामुळे एका पक्षासाठी वाटणारा सोपा विजय हा अवघड होऊन गेला आणि दुसऱ्या पक्षासाठी कठीण वाटणारा विजय सोपा होऊन गेला। चला समजून घेऊया। सुरुवातीला जाऊया, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेत नवनाथ बोरकर, सोबतच या ठिकाणाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिद्धनाथ भोकरे तसंच शरदचंद्र पवार गटाचे संतोष काकडे सुद्धा आपल्या सोबत जोडलेले आहेत। त्यांच्याकडून सुद्धा आपण या मतदारसंघाची कथा समजून घेणार आहोत। सुरुवातीला जाऊया, आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेत। नवनाथ, प्रचारामध्ये असे नेमके कोणते कळीचे मुद्दे होते, कारण तुम्ही ही संपूर्ण निवडणूक ही ग्राउंड लेवलला समजून घेतलेली आहे, प्रचार समजून घेतला होता, कोणते असे मुद्दे होते जे कळीचे ठरले होते? नक्कीच जगदीश, बारामती लोकसभा संघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। कारण या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार असा थेट सामना रंगलेला होता आणि एकीकडे शरद पवार यांची फारकत घेत अजित पवार यांनी दुसरा मार्ग निवडला आणि ते भाजप सोबत गेले। यामुळे अजित पवार हे पवार कुटुंबापासून दुरावले गेले आणि एकंदरीतच पवार कुटुंब हे वेगळं, शरद पवार यांच्याकडे संपूर्ण कुटुंब गेलं तर अजित पवार यांचं कुटुंब एकटं पडलेलं होतं। यामुळे या प्रचारादरम्यान परिवारवाद हा प्रामुख्याने मुद्दा जो आहे तो उपस्थित राहिलेला होता। त्याचबरोबर जिरायत भागातील पाण्याचा प्रश्न जो आहे तो देखील प्रामुख्याने मुद्दा जो आहे तो जनतेने या प्रचारामध्ये मुद्दा केलेला होता। त्याचबरोबर या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांकडून सातत्याने भावनिकतेचा जो मुद्दा आहे तो होऊ नका अशा पद्धतीचं जे प्रचारामध्ये हे केलं होतं। तर सुप्रिया सुळे यांच्याकडून बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार या मुद्द्याकडे सुप्रिया सुळे यांनी प्रामुख्याने या प्रचारामध्ये मुद्दा घेतला होता। यामुळे एकूणच या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचं पारड जड आहे हे सांगणं देखील आता तरी निश्चित ठरणार नाही। नवनाथजी, तुम्ही असेच जोडले गेले राहा। आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाकडून सिद्धनाथ भोकरे जे जोडलेले आहेत। सर, तुम्हाला मी सुनेत्र पवार का विजयी होतील किंवा सुनेत्र पवार विजयी होतील का असा प्रश्न न विचारता सुनेत्र पवार का विजयी होतील हा त्याच्या पुढचा प्रश्न विचारतोय। काय कारण आहेत प्रचारामध्ये, असं तुम्हाला काय दिसलं की सुनेत्र पवार या विजयी होऊ शकतात? नमस्कार सर्वांना, मी पहिल्यांदा नमस्कार करतो जी। आम्ही बारामतीमध्ये गेल्या 30-32 वर्षामध्ये पहिल्यांदा तर अजितदादा नेतृत्व करत असताना त्यांनी भरपूर कामं विकासाची केलेली आहेत। त्याचबरोबर सुनेत्राबाईंनी ज्यावेळेस ह्या राजकीय ह्याच्यात उतरल्या लोकसभेला, त्याच्या उतरण्याच्या आधीच ते बरेच 10-1 वर्षापूर्वीपासून इन्व्हायरमेंटल फोरमच्या माध्यमातून किंवा लोकांचे नेत्राचे ह्याच्या माध्यमातून म्हणजे दृष्टीच्या माध्यमातून किंवा बाकीचे टेक्सटाईल पार्क त्याच्या भरपूर सामाजिक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत की ज्याच्यातून महिलांना रोजगार मिळणे किंवा पाण्याची समस्या किंवा इन्व्हायरमेंटल फोरम या अशा भरपूर गोष्टी त्यांनी जनहिताच्या केलेल्या आधीच होत्या। आणि आता योगायोग असा झाला की त्यांच्यावर लोकसभेला उभा राहण्याची वेळ आली, पण त्यांनी राजकारणाचा कुठलाही पहिल्यापासून कुठलंही पद नसताना किंवा पक्षाचं पद नसताना खूप जनहिताचे किंवा समाजाच्या दृष्टिकोनातनं महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातनं आधीपासूनच खूप काम केलेले होते। आणि ह्या दोन्ही बेसवर म्हणजे अजितदादा असतील किंवा सुनेत्राबाई असतील, ह्यांच्या सामाजिक कामांच्या किंवा विकासाच्या कामांच्या बेसवर 100% वहिनी निवडून येतील याचा आम्हाला विश्वास आहे। जी, मी तुमच्याकडे पुन्हा येईनच। आपल्यासोबत शरदचंद्र पवार गटाचे संतोष काकडे सर सुद्धा जोडलेत। काकडे सर, काय नेमकं कारण काय आहे सुप्रिया सुळे ह्या विजयी का होतील? कारण आता सिद्धनाथ भोकरे यांनी सांगितलेलं आहे की विकासाचं राजकारण अजित पवार हे करतायत, आणि तुम्ही काय सांगाल की सुप्रिया सुळे विजयी होण्याचं नेमकं कारण काय असू शकतं?
सर आवाज कट होतोय तुमचा. आवाज येतोय आता? आवाज पोहोचतोय? हो आता येतोय. प्रश्न रिपीट कराल का? जी, प्रचारामध्ये असे कोणते कळीचे मुद्दे होते की ज्यामुळे तुम्हाला वाटतंय सुप्रिया सुळे या विजयी होतील? सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे की बारामतीचा खरा विकासाचा चेहरा म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब आहे. जी, शरद पवार साहेबांनी लावलेल्या रोपट्याचं आज जे वटवृक्षात जे रूपांतर झालेलं आहे, ज्या पद्धतीनं साहेबांनी बारामतीत विकासाची गंगा आणलेली आहे, त्याच्यानंतर यांनी या सगळ्या गोष्टी बारामतीत घडलेल्या आहेत. किंवा विकास म्हणजे काय, तर ह्या बारामती शहराचं जे रूप होतं, जे पहिलं एक छोटस खेडं होतं, ते आज एका प्रशस्त अशा शहरात रूपांतरित झालेलं आहे. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली गेली असं जरी आपण सगळेजण म्हणत असलो तरी मूळ मुद्दा बाजूला राहतोय. मूळ जी लढाई झाली ती विचारधारेची लढाई झाली बारामतीत. जी RSS ची विचारधारा जी बीजेपीने मांडली आणि जी शिव फुले शाहू आंबेडकरांची जी विचारधारा, जी साहेबांची विचारधारा म्हणतो आपण, जी पुरोगामी विचारधारा म्हणतो, या विचारधारेची लढाई बारामतीत झालेली आहे. विकासाचा मुद्दा निश्चित आहे, परंतु या निवडणुकीत नक्कीच विचारधारेची लढाई झालेली आहे. जी, मात्र काकडेजी तुम्ही विकासाचं म्हणताय, मात्र गेल्या अनेक वर्ष बारामतीमध्ये पवार घराण्याची सत्ता आहे, मात्र तरी सुद्धा अजित पवार यांनी पाण्याच्या प्रश्नावरती अनेक सभांमध्ये प्रश्न उपस्थित केले होते. जर इतके वर्ष पवार घराण्याची सत्ता आहे बारामतीमध्ये, तरी सुद्धा बारामतीमधील पाण्याचा प्रश्न का सुटला नाही मतदारसंघातील? कारण बारामती आणि खडकवासल्यामध्ये नाही, मात्र दौंड, इंदापूर, पुरंदर या 3 तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न अजूनही तसाच आहे. पाण्याच्या प्रश्नावर निश्चित आपण पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचं काम करून घेतलेलं आहे. नंतर आपल्या जानाई शिरसाई योजनेतून दौंड तालुक्यातील गावांना पाणी पुरवठ्याचं काम केलेलं आहे. काही प्रश्न निश्चित आहेत, पण ते या पंचवार्षिकला सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. जी, मात्र इतके वर्ष प्रश्न तोच आहे की इतकी वर्ष सत्ता पवार घराण्याची असताना सुद्धा बारामती मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आणि हाच मुद्दा अजित पवार यांनी प्रत्येक सभेत लावून धरला होता. याचा फटका सुप्रिया सुळे यांना बसणार नाही का? मला तसं वाटत नाही. जी, ठीक आहे. भोकरे सरांकडे जाऊया. भोकरेजी, पाण्याच्या प्रश्नावरती अजित पवार यांनी रान उठवलं होतं, प्रत्येक सभेत ते हेच मुद्दा घेत होते, मात्र इतके वर्ष बारामतीमध्ये तुमचीच सत्ता होती, पवार घराण्याची सत्ता होती, हे ते विसरले होते का प्रचाराच्या वेळेस? बरोबर आहे. सत्ता जरी असली तरी राज्यामध्ये आणि देशामध्ये सत्ता लागते. काही विशिष्ट प्रकारे आता नैसर्गिक जिरायत भाग किंवा निसर्गाच्या ह्याने केलेला 2014 पूर्वी तर काँग्रेस राष्ट्रवादी देशामध्ये पण सत्तेमध्ये होतं, राज्यात सत्तेमध्ये होतं. हो, बरोबर आहे. काही भाग हे म्हटले तसे काही भाग तसा राहिलेला आहे, पण परंतु दादा हे बारामती लोकसभा मतदारसंघात आता उभा राहिल्यानंतर त्यांनी ह्या दृष्टिकोनातूनच उभा राहिलेले आहेत की देशातले केंद्रातली सत्ता आणि राज्यातली सत्ता ज्यावेळेस बीजेपी मध्ये येणार आहे, तर त्यावेळेस आपण त्यांच्या जर का युतीमध्ये असेल तर आपल्याला त्या माध्यमातून हे सर्व प्रश्न सुटतील. आणि त्यांनी शेवटच्या सभेमध्ये एकदम असं आश्वासन दिलेलं आहे की मला जिराईत भाग हा सुपा वगैरे आहे तो फोडून त्याला बागायत भाग कसा आपल्याला नावारूपाला आणता येईल, हा त्यांनी पूर्णपणे म्हणजे शेवटच्या सभेमध्ये त्यांनी तशी आश्वासन दिलेलं आहे आणि ते दादाच फक्त करू शकतात असा आमचा ठाम विश्वास आहे. जी, मात्र भोकरेजी, ते प्रचारामध्ये मडके फोडून प्रचार झाला, तो काय प्रकार होता? तो एका आमच्या कार्यकर्त्यांनी तो केलेला विषय म्हणजे तो मडकं विषय वेगळाच होता. त्यांनी फक्त असं सांगितलं की हा मडका बनवताना जो परिश्रम घ्यावा लागतो आणि तो एकदा फुटल्यानंतर त्याचं काहीच होत नाही आणि त्याला एक डायव्हर्शन केलं गेलं आणि साहेबांशी ते कनेक्ट केलं गेलं. पण तो विषय वेगळा होता. साहेबांबद्दल, पवार साहेबांबद्दल तमाम बारामतीकर असतील, अजितदादा असतील किंवा पवार कुटुंब असतील, सर्वांना आम्हाला पवार साहेबांबद्दल आदर आहे, पण तो विषय वेगळा होता आणि त्याचं डायव्हर्शन वेगळे केलं गेलं. तो एक आमचा माळेगाव मधला कार्यकर्ता आहे, त्यांनी त्याच्यानंतर बाईट सुद्धा दिली की मी असं सांगत होतो की विकासाचा जो काय मडका तयार केलाय दादांनी, तर तो तुम्ही फोडू नका, तुम्ही ते परत अजून त्यांना साथ देऊ आपण आणि अजून मोठा विकास कसा आपल्याला करता येईल
बारामती लोकसभामध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात किंवा महाराष्ट्राचा विकास कसा करता येईल त्याच्यासाठी आपण दादांचे हात बळकट करण्यासाठी आपण एकत्र राहिले पाहिजे की किंबहुना असा मटका फोडला नाही पाहिजे. मात्र विरोधकांनी त्या प्रचाराचा भांडवल बनवलं होतं. रोहित पवार यांच्या डोळ्यात अश्रू सुद्धा आले होते तो प्रसंग सांगताना, आणि याचा फटका सुनेत्रा पवार यांच्यासाठी बसू शकत नाही असं वाटतं का आपल्याला, की बसेल? अजिबात नाही. कारण का माहितीये का की त्यांनी तो केलेला जो विषय होता, मी तुम्हाला तेच सांगतोय की त्यांनी तो विषय डायव्हर्शन केला. आता पवार साहेबांबद्दल सर्वांनाच आदर आहे. कुणी हा विषय आतमध्ये न जाता वरवर पाहिला तर मला सुद्धा त्या गोष्टीचं वाईट वाटणार आहे. पण जेवढं माणसाला वाईट वाटणार तो अजून त्याच्या खोलामध्ये जाणार की तो विषय काय होता. त्याच्यानंतर तो जो तावरे म्हणून आमचा कार्यकर्ता आहे त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन दिलं की तो विषय वेगळा होता, त्याची व्हिडिओ बाहेर आली आणि तो काय म्हणतोय हे समजल्यानंतर तो विषय वेगळा होता आणि रोहित दादांनी केलेला विषय वेगळा होता. तर हे समजल्यानंतर त्याच्या एकमतावर पण परिणाम होणार नाही असं मला तरी वाटतं. काकडेजी, शरद पवार यांचं पत्रकार परिषदेमधील एक वाक्य चांगलंच गाजलं होतं. त्यांनी बाहेरची सून असा उल्लेख केला होता आणि त्याचा फटका मात्र बसताना दिसला होता, कारण त्यावेळेस विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता. तुम्हाला काय वाटतंय, हा कळीचा मुद्दा वाटतोय का प्रचारातील? सर, घरात आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस घरचं आणि परक असं काहीच नसतं ना. म्हणजे सुनेत्रा वहिनी ह्या घरातल्याच आहेत, असं परक वगैरे असा उल्लेख केला नव्हता साहेबांनी. आता जसं तुम्ही मटक्याचं उदाहरण दिलं की मटका फोडण्यापाठीमागची त्यांची भूमिका वेगळी होती, तसंच साहेबांनी सुनेत्राताईंना बाहेरचं म्हणायचं त्याच्या पाठीमागे साहेबांची भूमिका वेगळी होती. ते त्याचं भांडवल विरोधकांनी केलं, हा वेगळा मुद्दा आहे. मात्र त्याचा फटका बसताना दिसतोय. पण सुनेत्रा वहिनी ह्या बाहेरच्या नाहीत, त्या एक पवार कुटुंबाच्याच भाग आहेत, याच्यावर दुमतच असण्याचं कारण नाही. ठीक आहे. खडकवासल्यामध्ये 2014-2019 मध्ये विरोधकांना सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा जास्त मतं मिळाली होती. आता तर बारामतीमध्ये अजित पवार सुद्धा नाहीयेत. गेल्या वेळेस अजित पवार यांच्या बारामतीनं सुप्रिया सुळे यांना तारलं अशी चर्चा होती. आता अजित पवार सुद्धा सोबत नाहीयेत. खडकवासल्यामधील हा जो फटका आहे तो कसा भरून काढणार? तुम्ही जर बघितलं असेल तर खडकवासल्यातलं जे मतदान झालेलं आहे तो मतदानाचा टक्का अतिशय कमी झालेला आहे. गेल्या वेळेस सुप्रियाताईंना तिथून कमी मतं मिळाली होती, ही गोष्ट खरी आहे. मात्र ज्या लोकांनी गेल्या वेळेस सुप्रियाताईंच्या विरोधात मतदान केलं होतं ती लोक मतदानालाच बाहेर पडली नाहीत. भाजपमध्ये अजितदादांचं स्वागत करायला भाजपतील काही नेते आजही नाखुश आहेत की त्यांना ते पसंत नाहीये. जी, खडकवासल्यातील जो भाजपचा परंपरागत मतदार आहे तो अजितदादांना मतदान करायला बाहेरच पडला नाही. आता त्याच्या उलट आज खडकवासलामध्ये जे मतदान झाले ते पूर्णपणे सुप्रियाताईंच्या समर्थनार्थ झाले. तुम्ही कशावरून म्हणताय की भाजपचा मतदार हा अजित पवार यांना मतदान करण्यासाठी किंवा सुनेत्रा पवार यांना मतदान करण्यासाठी बाहेर पडला नाही? बाहेरच पडला नाही खडकवासल्यातला मतदार. कशावरून म्हणताय, काय कारण आहे? सर, परंपरागत मतदार आहेत भाजपचे खडकवासला मतदारसंघातले. बरं, ते भाजप सोडून इतर कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर मतदान करायला तयार नव्हते. मी स्वतः फिरलेलो आहे त्या भागात, मी तिथल्या मतदारांशी बोललेलो आहे. जानकरांना सुद्धा लीड होता भाजपाचं चिन्ह नसताना 14 मध्ये. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती सर. त्यावेळेसची परिस्थिती ना आजची परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे 2014 आणि 2019 आणि आता 2024 तीन वेगवेगळे डिफरंट टप्पे आहेत. वेगवेगळ्या परिस्थितीतून आपण ह्या निवडणुका लढतोय. जी, भोकरे सर, शेवटचा प्रश्न विचारतो. ते पुणे जिल्हा बँक प्रकरण काय होतं? रात्रभर बँक उघडी होती, असं सुरू होती असं म्हटलं जात आहे आणि दिसलं सुद्धा ते. त्याच्यामध्ये जी काय आता निवडणूक आयोगाने किंवा रोहितदादांनी तक्रार केल्या त्यातनं काय निष्पन्न होईल, पण ते असा काही विषय मला नाही वाटत होता. हे सगळे जे पण काय केलेले प्रकार आहेत, मग ते आत्ताचा सीसीटीव्ही बंद असणं किंवा हे असणं, हे म्हणजे एकंदरीत त्यांना हे लक्षात आलेलं की आपलं शीट पडणार आहे आणि ते कारण हुडकतात की अशा प्रकारे काहीतरी झालंय म्हणून आम्ही पडलो. बाकी मला त्याच्यामध्ये काही वेगळं वाटत नाही. सुप्रियाताई कमीत कमी 1.5 लाखाच्या मतांनी निवडून येणार आहेत सरजी.
ओके, मी आज सर, शब्द उत्तर द्या. देतो, एक 4 तारखेला पक्षाचा पाहावं. जबाबदार पदाधिकारी सुरेंद्र म्हणून मी वैद्य तुम्हाला येतात का शब्द सुप्रियाताई देतो. येतात? 4 तारीख लांब आहे अजून. मी आज तुम्हाला सांगतो, सुप्रियाताई कमीत कमी 1.5 लाखाच्या मतांनी निवडून येणार आहेत. आता आमचे मित्र आहेत संतोष काकडे, मी त्यांना सांगतो, मला तर हे हा लोकसभेचा आणि विधानसभेचा कमीत कमी 5वी विधानसभा मी इथं काम करतोय, तर मला ह्या अनुभवातून मी सांगतो की सुनित्रा वहिनी 2 लाखाच्या फरकाने येतील. म्हणजे उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही. आता हे असं सांगतात, खडकवासला मतदारसंघातली लोक बाहेर पडले नाही. आता भाजप सारख्या एका राष्ट्रीय पक्षामध्ये इतकं नरेंद्र मोदींचं त्यांचं नेतृत्व आणि त्यांनी त्याच्यासाठी बाहेर न पडणं, हे किती म्हणजे कशाच्या कशावर बोलतात बघा तुम्ही. म्हणजे ह्यांना कसं ह्यांच्या ह्याच्यातच हे त्यांच्याच मनाची कल्पना तयार करतात आणि त्या पद्धतीनं हे सांगतात की सुप्रिया सुळे 1.5 लाखाने येतील. तर हे अशाच कल्पना हे करतात. ह्यांना 4 तारखेला 100% समजेल की 2 लाख प्रकारांनी सुनित्रा वहिनी निवडून येणार. जी, तर वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपल्याला ते थांबावं लागतं, कारण चर्चा रंगात आली होती. मात्र वेळेच्या मर्यादेमुळे आपल्याला थांबावं लागतंय.